गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पोलन पिस्टिल इंटरॅक्शन हा कॉन्सेप्ट स्टडी केला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे मेल गॅमेट हा फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज होऊन झायगोट बनणं, याला म्हणतोय आपण फर्टिलायझेशन. मेल गॅमेट हा फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज होऊन झायगोट बनणं, याला फर्टिलायझेशन म्हणतोय आपण. याच्यामध्ये काय काय पॉइंट्स आहेत बघा. जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू ओव्ह्यूल, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन एम्ब्रियो सॅक आणि लास्टची स्टेप आहे फ्युजन ऑफ गॅमेट्स. असे डिटेल या ठिकाणी मी सांगतो बघा. पोलन ग्रेन पहिल्यांदा कशावरती येऊन पडतं? स्टिग्मा. हे पोलन आहे, स्टिग्मावरती येऊन पडतं. जनरली पोलन ग्रेन किती सेल्ड कंडिशन मध्ये येऊन पडतात? 2 सेल. हा लार्जर सेल असतो तो व्हेजिटेटिव्ह सेल आणि स्मॉलर सेल असतं ते जनरेटिव्ह सेल असतं. 2 सेल्ड कंडिशन मध्ये पोलन ग्रेन स्टिग्मावरती येऊन पडतं. स्टिग्मावर असणारा सगळा शुगरी सबस्टन्स पोलन ग्रेन ॲब्झॉर्ब करून घेतं आणि शुगरी सबस्टन्स ॲब्झॉर्ब करून घेतल्यानंतर पोलन ग्रेन अशी काय बनवते? पोलन ग्रेनची जी यातली लेयर आहे इंटाइन, ती इंटाइन काय म्हणून बाहेर येते? अशी पोलन ट्यूब म्हणून बाहेर येते. इंटाइन जी आहे ती अशी पोलन ट्यूब म्हणून बाहेर येते. कशा माध्यमातून? एक्झाइन वरती जे जर्म पोर आहे त्या जर्म पोअर मधून इंटाइन अशी कुठली ट्यूब बनवते? पोलन ट्यूब. ती पोलन ट्यूब कुठं वाढते? स्टिग्मा. स्टिग्माहून पोलन ट्यूब कुठं जाते? स्टाईल. स्टाईलहून पोलन ट्यूब कुठे येते? ओव्हरी. म्हणजे नेमकं पोलन ग्रेन ज्यावेळेला स्टिग्मावरती पडतं त्यावेळेला स्टिग्मावरती शुगरी सबस्टन्स असतं, त्या शुगरी सबस्टन्सला पोलन ग्रेन ॲब्झॉर्ब करून घेतं. पोलन ग्रेन किती सेल्ड कंडिशनमध्ये येतं? 2 सेल्ड. व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल अशा 2 सेल्ड कंडिशनमध्ये पोलन ग्रेन स्टिग्मावरती येऊन पडतं आणि ती कुठली ट्यूब बनवतं? पोलन ट्यूब बनवतं. पोलन ट्यूब बनवल्यानंतर त्या पोलन ग्रेनचा जो व्हेजिटेटिव्ह सेल आहे, व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आहे तो कडेला जातो. जनरेटिव्ह सेल डिवाइड होतं आणि किती मेल गॅमेट्स बनवतो? 2 मेल गॅमेट्स या ठिकाणी बनवतं. पोलन ग्रेन स्टिग्मावरती येऊन पडल्यावर स्टिग्मा मधलं शुगरी सबस्टन्स ॲब्झॉर्ब करून घेतं. पोलन ग्रेनची जी इंटाइन आहे ती बाहेर येते. काय म्हणून काय बनवते? पोलन ट्यूब. ती बाहेर येत असताना कुठल्या पोअर मधून बाहेर येते? जर्म पोअर मधून बाहेर येते. पोलन ट्यूबच्या कडेला कुठला सेल जातो? व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस जातो. व्हेजिटेटिव्ह सेलचा जो न्यूक्लियस आहे तो कडेला येतो पोलन ट्यूबच्या. आणि जनरेटिव्ह सेल जे आहे त्या जनरेटिव्ह सेलचा न्यूक्लियस डिवाइड होतो आणि किती मेल गॅमेट्स बनतात? 2 मेल गॅमेट्स बनतात. आता काय होतं बघा, कॅप्सेला आणि मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्म मध्ये एका पोलन ग्रेन मधून एकच पोलन ट्यूब बाहेर येते. कॅप्सेल आणि मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्म मध्ये. काही प्लांट्स आहेत मालवेसी आणि कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये एका पोलन ग्रेन होऊन मेनी पोलन ट्यूब येतात, त्याला पॉलीसायफनस कंडिशन म्हणतात. आता बघा, एका पोलन ग्रेन होऊन एकच पोलन ट्यूब आला तर त्याला मोनोसायफनस कंडिशन असं म्हणतात आणि एका पोलन ग्रेन होऊन मेनी पोलन ट्यूब आले तर त्याला पॉलीसायफनस कंडिशन असं म्हणतात. मग इथं आता हे जे भाग आहे पोलन ट्यूब स्टिग्मावरती ग्रो होते. स्टिग्माचा शुगरी सबस्टन्स डिझॉल्व करतं, स्टाईलमध्ये येतं. स्टाईल होऊन पोलन ट्यूब कुठे येते? ओव्हरी. ओव्हरीहून पोलन ट्यूब ओव्ह्यूलच्या आत जाणार. आता इथं काय आहे बघा, मी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी कंडिशन्स कशा आहेत. पोलन ट्यूब कोणी डिस्कवर केलंय? पोलन ट्यूब डिस्कवर केलेला सायंटिस्ट जे आहे त्याचं नाव आहे जीबी एमआरसी. पोर्ट्युलिका प्लांट मध्ये पोलन ट्यूबला पहिल्यांदा डिस्कवर केलेला सायंटिस्ट जो आहे त्याचं नाव आहे जीबी एमॅस्की या सायंटिस्टचं नाव आहे. ओके, हे झालं म्हणजे पहिली स्टेप झाली पोलन जर्मिनेशन ऑन स्टिग्मा.
म्हणजे जास्तीत जास्त अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये पोलन ग्रेन पासून एकच पोलन ट्यूब येते, मोनोसायफनस कंडिशन, आणि एका पोलन ग्रेन पासून मेनी पोलन ट्यूब आले तर पॉलिसायफनस कंडिशन असं म्हणतात. याचा जो ट्यूब न्यूक्लियस आहे तो कडला येतो. जनरेटिव्ह सेल डिवाइड होताना 2 मेल गॅमेट्स बनतात. मग ही पोलन ट्यूब स्टिग्मावरती वाढते, स्टाईलमध्ये येते, स्टाईल होऊन ओव्हरीच्या आत येते. आता लॉंगेस्ट पोलन ट्यूब कुठल्या प्लांटमध्ये असतं? जियामेज प्लांटमध्ये लॉंगेस्ट पोलन ट्यूब आहे. आणि मला सांगा कुठल्या सेल पासून 2 मेल गॅमेट बनलेत? जनरेटिव्ह सेल पासून 2 मेल गॅमेट्स जे बनतात ते नॉन मोटाईल असतात, नॉन मोटाईल मेल गॅमेट्स असतात. हा व्हेजिटेटिव्ह सेलचा हा जो न्यूक्लियस आहे त्याला ट्यूब न्यूक्लियस पण म्हणतात. ट्यूब न्यूक्लियस पोलन ट्यूबच्या कडेला येतो. जनरेटिव्ह सेल डिवाइड होताना 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स बनवतात. ही झाली पोलन ट्यूब स्टिग्मावरती पडल्यानंतर पोलन ट्यूब बनते कशी हे आपण या ठिकाणी स्टडी केलं. मग आता सेकंड स्टेप आहे पोलन ट्यूबची एंट्री ओव्ह्यूलच्या आत. आता बघा हे पोलन ट्यूब काय काय घेऊन या लागली? 2 मेल गॅमेट्स आणि एक व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस घेऊन पोलन ट्यूब स्टाईलमध्ये आली, स्टाईल होऊन ओव्हरीच्या आत आली. आता पोलन ट्यूब ओव्हरीच्या आतून कुठं जाणार आहे? ओव्ह्यूलच्या आत जाणार आहे. ही पोलन ट्यूब जी आहे ती ओव्हरीच्या आत येते. ओव्हरीच्या आतून पोलन ट्यूब कुठं जाणार? ओव्ह्यूलच्या आत या ठिकाणी जाणार. ओके. मग ओव्ह्यूलच्या आत एंटर होत असताना जास्ती 3 पद्धतीनं होते. आता बघा जास्तीत जास्त अँजिओस्पर्ममध्ये पोरोगॅमी होते. पोरोगॅमी म्हणजे काय? एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू ओव्ह्यूल थ्रू मायक्रोपाईल. पोलन ट्यूबची एंट्री ओव्ह्यूलच्या आत होताना मायक्रोपाईलच्या द्वारे झाली तर त्याला पोरोगॅमी असं म्हणतात. म्हणजे बघा मी परवा एक्सप्लेन केलंय, पोलन ट्यूब इकडं मायक्रोपाईल मधून आत या लागली. ह्या ओपनिंगला ओव्ह्यूलच्या इकडच्या ओपनिंगला म्हणतात मायक्रोपाईल. मायक्रोपाईलच्या द्वारे आली तर त्याला पोरोगॅमी म्हणतोय. म्हणजे कसं बघा ही ओव्ह्यूल आहे तर ओव्ह्यूलची एंट्री ओव्ह्यूलमध्ये पोलन ट्यूबची एंट्री या साईडून झाली. हा साईड कुठला आहे? मायक्रोपाईल आहे. तर मायक्रोपाईलहून पोलन ट्यूबची एंट्री जर होत असेल तर त्याला पोरोगॅमी असं म्हणतात. कुठल्या प्लांटमध्ये पोरोगॅमी होते बघा? कॅप्सेला प्लांटमध्ये पोरोगॅमी होते. कॅप्सेला म्हणजे पोलन ट्यूबची एंट्री मायक्रोपाईलच्या द्वारे आत येणं पोरोगॅमी म्हणतात. पोरोगॅमी झाल्यानंतर आणखीन काही प्लांटमध्ये असं असतं जास्तीत जास्त अँजिओस्पर्ममध्ये पोरोगॅमी असते. काही प्लांटमध्ये चलाझोगॅमी असते. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलंय. चलाझोगॅमी म्हणजे पोलन ट्यूब एंट्री थ्रू चलाजा. चलाजाच्या द्वारे जर पोलन ट्यूबची एंट्री झाली तर त्याला चलाझोगॅमी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल बेट्युला प्लांट अँड जुगन्स प्लांट या प्लांटमध्ये चलाझोगॅमी असते. मिसोगॅमी एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू इंट्युगमेंट. इंट्युगमेंटच्या द्वारे जर पोलन ट्यूब एंट्री होत असेल तर त्याला म्हणतो आपण मिझोगॅमी. फॉर एक्झाम्पल पिस्टासिया प्लांटमध्ये मिझोगॅमी होते अँड पॉप्युलस प्लांटमध्ये मिझोगॅमी होते. मिझोगॅमी मीन्स पोलन ट्यूब एंट्री थ्रू इंट्युगमेंट. चलाझोगॅमी मीन्स पोलन ट्यूब एंट्री थ्रू चलाजा. ओव्ह्यूलचा चलाजा माहित आहे तुम्हाला, ओव्ह्यूलचं इंट्युगमेंट माहित आहे, त्याच्याद्वारे
पोलन ट्यूबची एंट्री ओव्ह्यूलच्या आत. आता आपला प्रश्न आहे, पोलन ट्यूबची एंट्री जर मायक्रोपाईलच्या द्वारे झाली तर पोरोगॅमी. पोलन ट्यूबची एंट्री जर ह्या चलाजाच्या द्वारे झाली, म्हणजे हे पोलन ट्यूब जे आहे ते इकडून आलं, चलाजाहून अशी पोलन ट्यूब यायला लागली म्हणून समजा, तर चलाजोगॅमी. आणि काही प्लांटमध्ये जर आता जो मधला इंट्युगमेंट आहे ना, इथूनच अशी पोलन ट्यूब आत एंट्री होते, काहीमध्ये असं होत असतं, तर त्याला मिझोगॅमी असं म्हणतात. जास्त सक्सेसफुल कुठली असते? पोरोगॅमी असते, लक्षात घ्या. म्हणजे पोलन ट्यूबची एंट्री ओव्ह्यूलच्या आत होताना मायक्रोपाईलच्या द्वारे होते. ओके. आता पोलन ट्यूबची एंट्री ओव्ह्यूलच्या आत झाली हो, या ओव्ह्यूलच्या आत पोलन ट्यूबची एंट्री झाली. आता पोलन ट्यूबची एंट्री एम्ब्रियो सॅकच्या आत कशी होते बघूया. पोलन ट्यूब एंट्री इन एम्ब्रियो सॅक. सो दिस इज अ एम्ब्रियो सॅक. फॉर एक्झाम्पल दिस इज अ एम्ब्रियो सॅक. ही आत जी आहे तिला म्हणतोय आपण एम्ब्रियो सॅक. आता ह्या एम्ब्रियो सॅकच्या आत पोलन ट्यूब कशी एंटर होते ते पाहूया. पोलन ट्यूब एंट्री थ्रू इनटू एम्ब्रियो सॅक. आता ओव्ह्यूल मध्ये पोलन ट्यूब आली. ओव्ह्यूल मध्ये पोलन ट्यूब आल्यावर पोलन ट्यूब आता जाणार आहे कुठं? पोलन ट्यूब जाणार आहे ह्या एम्ब्रियो सॅकच्या आत. एम्ब्रियो सॅकच्या आत पोलन ट्यूब जात असताना पहिल्यांदा पोलन ट्यूब कशाच्या माध्यमातून आत जाते? सिनर्जिड्स. इथपर्यंत एंट्री पाहिली आपण पोलन ट्यूबच्या. आता कुठून आत सॅकच्या आत कशी जाते? इथून पोलन ट्यूब अशी आत येते. कुठल्या सेलमध्ये पोलन ट्यूब आत येते? सिनर्जिड मध्ये येते. सिनर्जिड मध्ये आत आल्यानंतर पोलन ट्यूब सिनर्जिड्स कडेच का जाते? कारण सिनर्जिड काही केमिकल सोडतं. सिनर्जिड काही केमिकल्स सोडल्यामुळे पोलन ट्यूब ह्या सिनर्जिड कडे जाते आणि सिनर्जिड मध्ये असे फिल्लीफॉर्म अपॅरेटस असतात. फिल्लीफॉर्म अपॅरेटस असतात. त्या फिल्लीफॉर्म अपॅरेटसच्या द्वारे पोलन ट्यूब सिनर्जिडच्या माध्यमातून आत येते. कुठल्या सॅकच्या आत येते? एम्ब्रियो सॅकच्या आत येते. पोलन ट्यूब ओव्ह्यूलच्या आत आली हो. ओव्ह्यूलच्या आत आल्यावर आता पोलन ट्यूब जाणार आहे कुठं? एम्ब्रियो सॅकच्या आत. या सॅकच्या आत जाणार आहे. सॅकच्या आत जाताना कुठल्या सेलला चॉईस करते ती? सिनर्जिड सेलला या ठिकाणी चॉईस करते. मग सिनर्जिड सेलला चॉईस करत असताना सिनर्जिड सेलकडेच का जाते? कारण सिनर्जिड काही केमिकल सोडतं, त्यामुळे पोलन ट्यूब त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असते. आणि एखादा सिनर्जिड मध्ये आल्यानंतर सिनर्जिड डिजनरेट व्हायला स्टार्ट होतं. सिनर्जिड डिजनरेट होतं आणि पोलन ट्यूबचा एंटर जो आहे, टिप ऑफ द पोलन ट्यूब जे आहे, पोलन ट्यूबचा जो टिप आहे सिनर्जिड मध्ये आल्यानंतर ब्रस्ट होतो, ब्रेक होतो पोलन ट्यूब. पोलन ट्यूब ब्रेक होतं आणि तिथं कुठले गॅमेट सोडले जातात? मेल गॅमेट्स या ठिकाणी सोडले जातात. मेल गॅमेट जे आहे त्या पोलन ट्यूब या कुठल्या सेलमध्ये सोडतं? सिनर्जिड मध्ये सोडतं. पोलन ट्यूब एम्ब्रियो सॅकच्या आत आल्यावर सिनर्जिड सेल्स होऊन आत येताना कुठले गॅमेट सोडते? आत मेल गॅमेट सोडते. मेल गॅमेट सोडल्यानंतर एक मेल गॅमेट जो असतो मेल गॅमेट आत आले की मेल गॅमेट आत आल्यावर सिनर्जिडच्या सेल्स मध्ये एक मेल गॅमेट, बघा आता इथे काय होतं, सिनर्जिड सेलच्या सायटोप्लाझम मध्ये काय सोडले जातात? मेल गॅमेट्स या ठिकाणी सोडतात. एखादा मेल गॅमेट त्याचा कशाबरोबर फ्यूज होतो? एग बरोबर फ्यूज होतो.
आणि आणखीन एक मेल गॅमेट जो आहे ना, हा मेल गॅमेट याच्याबरोबर फ्यूज व्हायच्या अगोदर दोन्ही पोलार न्यूक्लियाय फ्यूज होतात. पोलन ट्यूब आत आली की पोलार न्यूक्लियाय फ्यूज होतात आणि इथे सेकंडरी न्यूक्लियस बनतो. आणि मग हा मेल गॅमेट हा सेकंडरी न्यूक्लियस बरोबर, पोलार न्यूक्लियाय ऑलरेडी किती न्यूक्लियस असतात, दोन न्यूक्लियस फ्यूज होऊन एक बनतं सेकंडरी न्यूक्लियस. त्यातला पोलार न्यूक्लियाय एक फ्यूज होतो, म्हणजे ऑलरेडी इथं 2 न्यूक्लियस असतात. एक मेल गॅमेटचा एक न्यूक्लियस, इथं 3 न्यूक्लियस फ्यूज होतात. इथला एक मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज होतो, हा मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज होतं, हे एक फर्टिलायझेशन झालं. हा मेल गॅमेट ह्याच्या सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतं, हा एक फर्टिलायझेशन झाला. डबल फर्टिलायझेशन म्हणतात याला. याला म्हणतात काय, डबल फर्टिलायझेशन. हा मेल गॅमेट इथं 2 पोलार न्यूक्लियाय जे असतात त्यांच्याबरोबर फ्यूज होतात आणि हा मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज होतो. म्हणजे काय होतं बघा, एक मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज होतो, दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो. टोटली इथे किती न्यूक्लियस फ्यूज होतात बघा रे, इथं टोटली न्यूक्लियस जे फ्यूज होतात ना ते टोटल 3 न्यूक्लियस फ्यूज होतात. त्याला ट्रिपल फ्युजन म्हणतात. थ्री न्यूक्लियस फ्यूज होतात. आणि इथं एक गणी हा सेकंडरी न्यूक्लियस, एक गणी हा मेल गॅमेट फ्यूज होतो. यांचा प्रोडक्ट जो आहे त्याला झायगोट म्हणतात. 2n झायगोट या ठिकाणी बनतो. ट्रिपल फ्युजनचा प्रोडक्ट जो आहे तो pn बनतो, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि झायगोट नंतर न कशामध्ये कन्वर्जन देतो, एम्ब्रियो देतो या ठिकाणी. म्हणजे एक मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज झाला, दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज झाला. डबल फर्टिलायझेशन. नावासीन नावाच्या सायंटिस्टने डबल फर्टिलायझेशन लिलियम प्लांट किंवा फ्रिस्चेलेरिया प्लांट मध्ये डिस्कवर केलंय. एक मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज होणं फर्स्ट फर्टिलायझेशन, दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होणं सेकंड फर्टिलायझेशन. फर्स्ट फर्टिलायझेशनला सिनगॅमी म्हणतात, सेकंड फर्टिलायझेशनला ट्रिपल फ्युजन म्हणतात. हा मेल गॅमेट एक बरोबर जो फ्यूज होतो त्याला सिनगॅमी म्हणतात. हा मेल गॅमेट जो सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो त्याला ट्रिपल फ्युजन म्हणतात. सेकंड फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट ट्रिपल फ्युजन pn बनतं. हा मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज होतो, हा फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट झायगोट बनतो, झायगोट पासून एम्ब्रियो. ट्रिपल फ्युजन pn पासून काय बनतो, एंडोस्पर्म. एंडोस्पर्म हा कसा आहे, ट्रिप्लॉइड आहे, 3n आहे. म्हणजे एकंदरीत पोलन ट्यूबची एंट्री एम्ब्रियो सॅकच्या आत होताना कुठल्या सेल्स माध्यमातून होते, सिनर्जिड्स. सिनर्जिड सेल्स जे आहेत, का बरं, त्यात फिल्लीफॉर्म अपॅरेटस असतात आणि ते केमिकल असे सोडतात की त्यामुळे पोलन ट्यूब ह्या सिनर्जिडला चॉईस करते एम्ब्रियो सॅकच्या आत जायला. एकदा की ती आत गेली तर सिनर्जिडच्या सायटोप्लाझम मध्ये किती मेल गॅमेट सोडते, 2. एक मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज होतं, त्याला फर्स्ट फर्टिलायझेशन सिनगॅमी म्हणतात. दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतोय. म्हणजे इथं सेकंडरी न्यूक्लियस पहिला नसतोय, सुरुवातीला पोलार न्यूक्लियस असतात, लक्षात घ्या. पोलार न्यूक्लियाय नंतर फ्यूज होतात आणि सेकंडरी न्यूक्लियस बनतं, त्याच्याबरोबर मेल गॅमेट फ्यूज होतं, त्याला ट्रिपल फ्युजन म्हणतात. ट्रिपल फ्युजनचा प्रोडक्ट काय मिळतो, pn, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस या ठिकाणी बनतो. आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचा नंतर बनत असतो एंडोस्पर्म या ठिकाणी बनतो, एंडोस्पर्म बनतो. आणि इथं मेल गॅमेट जो एक बरोबर फ्यूज होतो त्याचं प्रोडक्ट झायगोट, झायगोट पासून काय बनतं, एम्ब्रियो बनतं. अशा पद्धतीनं ओव्ह्यूलच्या आत गेल्यानंतर ही फ्युजनची प्रोसेस या ठिकाणी होत असते. बघा मी परत रिपीट करतो या ठिकाणी, फर्टिलायझेशन म्हणजे काय बघा.
फर्टिलायझेशन म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन, याला म्हणतात फर्टिलायझेशन. त्यांच्यामुळे झायगोट बनतो, याला फर्टिलायझेशन म्हणतोय आपण. त्याच्यामध्ये काय काय स्टेप येतात बघा. जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा, पोलन ट्यूबची एंट्री ओव्ह्यूलच्या आत, ओव्ह्यूलच्या नंतर एम्ब्रिओ सॅकच्या आत, आणि मग गॅमेटिक फ्युजन. लास्टचा स्टेप गॅमेटिक फ्युजन, फ्युजन ऑफ गॅमेट्स. आता बघा, पोलन ग्रेन टू सेल्ड कंडिशन वरती कशावरती पडतं? स्टिग्मावरती पडतं. त्यातला लार्जर सेल असतो तो व्हेजिटेटिव्ह सेल आणि स्मॉलर सेल असतो तो जनरेटिव्ह सेल. पोलन ग्रेन ज्यावेळेला स्टिग्मावरती पडतं त्यावेळेला ती कुठली ट्यूब बनवतं? पोलन ट्यूब बनवतं. का? पोलन ग्रेन स्टिग्मावरती असणारा शुगरी सबस्टन्स सगळा ॲब्झॉर्ब करून घेतो. त्यामुळं पोलन ट्यूबची जी इंटाइन आहे ती इंटाइन बाहेर येते आणि कुठली ट्यूब बनवते? पोलन ट्यूब. बघा, इंटाइन कशाच्या माध्यमातून बाहेर येते? जर्म पोर. जर्म पोर असतो ना इथं, त्याच्या माध्यमातून इंटाइन बाहेर येते. मग व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आहे तो कडेला जातो पोलन ट्यूबच्या. जनरेटिव्ह सेलचा न्यूक्लियस डिवाइड होऊन 2 मेल गॅमेट्स बनतात. पोलन ट्यूब स्टाईलमध्ये येते, स्टाईल होऊन स्टिग्मा होऊन ओव्हरीमध्ये पोलन ट्यूब येते आणि ओव्हरीहून पोलन ट्यूब ओव्ह्यूलच्या आत जाताना 3 मार्गे जास्तीत जास्त मायक्रोपाईल माध्यमातून जाते, म्हणजे पोरोगॅमी. काहींच्या मध्ये मिसोगॅमी, काहींच्या मध्ये चलाझोगॅमी होते. हे आपण स्टडी केलं. मग ओव्ह्यूलच्या आत एंट्री होताना जास्तीत जास्त मायक्रोपाईलच्या माध्यमातून होते. आता ओव्ह्यूलच्या आत जी सिनर्जिड आहे, एम्ब्रिओ सॅक आहे, त्यात पोलन ट्यूब कशी जाते? बघा, ही एम्ब्रिओ सॅक आहे, तिच्या आत पोलन ट्यूब कशी जाते आणि तिथं कुठली स्टेप होतात बघा. ही स्टेप स्टडी करायला आपण पोलन ट्यूब एंट्री इन एम्ब्रिओ सॅक. ओव्ह्यूलच्या आत कशी होते स्टडी केलं, पोरोगॅमी, मिसोगॅमी, चलाझोगॅमी. आता एम्ब्रिओ सॅकच्या आत कशी होते बघा इकडे. एम्ब्रिओ सॅकच्या आत पोलन ट्यूब जाताना जे सेल चॉईस करते त्या सेलचं नाव आहे सिनर्जिड. इथं एक असतो, इथं 2 पोलार न्यूक्लियस असतात. आणि हे अँटीपोडल सेल्स. पोलन ट्यूब इकडून आत येत असताना किती मेल गॅमेट सोडते? 2 मेल गॅमेट्स या ठिकाणी घेऊन जात असते. 2 मेल गॅमेट्सला घेऊन पोलन ट्यूब कशाच्या माध्यमातून येत असते? सिनर्जिड्सच्या माध्यमातून. सिनर्जिड्स मधूनच पोलन ट्यूब एम्ब्रिओ सॅकच्या आत कशी जाते? इकडून असं एम्ब्रिओ सॅक ओव्ह्यूलच्या आत जाणार ना. सिनर्जिड्सलाच का चॉईस करते? ती केमिकल सोडते आणि ती केमिकल सोडल्यामुळे पोलन ट्यूब सिनर्जिड्सच्या माध्यमातून आत येत असते. सिनर्जिड मध्ये असे काही सेल्स असतात, त्यांना काही पार्ट्स असतात, त्याला फिलिफॉर्म अपॅरेटस म्हणतात. त्या फिलिफॉर्म अपॅरेटसहून पोलन ट्यूब आत येते सिनर्जिड्सच्या आत आणि सिनर्जिडच्या सायटोप्लाझम मध्ये किती मेल गॅमेट सोडते? 2 मेल गॅमेट या ठिकाणी सोडते. सिनर्जिडच्या सायटोप्लाझम मध्ये 2 मेल गॅमेट सोडल्यावर एक मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज होतो आणि दुसरा मेल गॅमेट हा इकडे जातो. आता पोलन ट्यूब एम्ब्रिओ सॅकच्या आत आली की दोन्ही पोलार न्यूक्लियाय फ्यूज होतात. बघा, दोन्ही पोलार न्यूक्लिया, हा पण हॅप्लॉइड असतोय आणि हा पण हॅप्लॉइड असतोय. हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय फ्यूज होऊन डिप्लॉइड एसएन बनतं. एसएन म्हणजे सेकंडरी न्यूक्लियस बनतं. मग बघा, आता एक मेल गॅमेट कशाबरोबर फ्यूज होतो? एग बरोबर फ्यूज होतो. दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस. हा मेल गॅमेट पण कसा असतो? एन. पोलार न्यूक्लियाचं एन फ्यूज होऊन काय बनलं? सेकंडरी न्यूक्लियस 2n. पोलन ट्यूब आत आली की पोलार न्यूक्लियाय फ्यूज होऊन सेकंडरी न्यूक्लियस बनलेलं असतं आणि हा मेल गॅमेट 2n सेकंडरी न्यूक्लियस. 2n प्लस n, इथं काय होतं बघा, 2n प्लस n म्हणजे काय झालं? 3n. म्हणजे मेल गॅमेटचा एक न्यूक्लियस, पोलार न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस फ्यूज होऊन सेकंडरी न्यूक्लियस. इथं ऑलरेडी 2 न्यूक्लियस. मेल गॅमेटचा एक न्यूक्लियस म्हणजे 3 न्यूक्लियस फ्युजन होऊन 3n बनतं, म्हणजे ट्रिप्लॉइड या ठिकाणी बनतो. ट्रिपल फ्युजन असं म्हणतात त्याला.
याला म्हटलं जातं ट्रिपल फ्युजन. एक मेल गॅमेट जो एग बरोबर फ्यूज होला याला फर्स्ट फर्टिलायझेशन म्हणतात. दुसरा मेल गॅमेट जो सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज झाला त्याला ट्रिपल फ्युजन म्हणतात. एक मेल गॅमेट जो एग बरोबर फ्यूज होणार त्याला सिनगॅमी म्हणतात. दुसरा मेल गॅमेट जो सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होणार त्याला ट्रिपल फ्युजन म्हणतात. मेल गॅमेट जो सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो ट्रिपल फ्युजनचा प्रोडक्ट असतो पीएन, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. त्याच्यापासून काय बनतो? एंडोस्पर्म या ठिकाणी बनतो. आणि एंडोस्पर्म हा 3n असतो, ट्रिप्लॉइड असतो. दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर जो एग बरोबर जो मेल गॅमेट फ्यूज होणार यांचा प्रोडक्ट फर्स्ट फर्टिलायझेशन त्याला सिनगॅमी म्हणतात. मेल गॅमेट एग बरोबर फ्यूज होणार याला सिनगॅमी म्हणतात. आणि सिनगॅमीचा प्रोडक्ट काय मिळत असतो या ठिकाणी? जायगोट मिळत असतो. लक्षात घ्या, याला म्हणतात डबल फर्टिलायझेशन. बघा ना, इथं एक फर्टिलायझेशन झालं डबल फर्टिलायझेशन, इथं दुसरा फर्टिलायझेशन झालं. दुसरं फर्टिलायझेशन मध्ये किती न्यूक्लियस फ्यूज झालेत? 3 न्यूक्लियस फ्यूज झालेत, म्हणून त्याला ट्रिपल फ्युजन म्हणतात. हा सेकंड फर्टिलायझेशन झाला, हा फर्स्ट फर्टिलायझेशन. फर्स्ट फर्टिलायझेशन मध्ये मेल गॅमेट एग बरोबर फ्यूज होणं सिनगॅमी. सेकंड फर्टिलायझेशन मध्ये मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होणं 2n + n म्हणजे 3n, याला ट्रिपल फ्युजन म्हणतात. ट्रिपल फ्युजनचा प्रोडक्ट एंडोस्पर्म मिळतो. फर्स्ट फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट झायगोट मिळतो. याला डबल फर्टिलायझेशन नावाशीन नावाच्या सायंटिस्टने लिलियम आणि फ्रिस्चेलेरिया प्लांटमध्ये डिस्कवर केलेला आहे. लिलियम आणि फ्रिस्चेलेरिया प्लांटमध्ये. अशा प्रकारे ही जी प्रोसेस आहे याला म्हणतोय आपण डबल फर्टिलायझेशन आहे, ट्रिपल फ्युजन. प्रश्न काय विचारतात बघा, डबल फर्टिलायझेशन ट्रिपल फ्युजन मध्ये हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे अँजिओस्पर्मिक प्लांटचं. किती न्यूक्लियस इन्व्हॉल्व आहेत असं म्हणतात. बघा इथे किती न्यूक्लियस आहेत रे? 3 आहेत. बघा पोलार न्यूक्लियस 2 फ्यूज होऊन सेकंडरी न्यूक्लियस म्हणतात ना. आणि मेल गॅमेटचा एक न्यूक्लियस, यात 3 झाले. एगचा एक न्यूक्लियस, इथे एक मेल गॅमेटचा एक न्यूक्लियस. 1 2 3 4 5 टोटली 5 न्यूक्लियस इन्व्हॉल्व होतात डबल फर्टिलायझेशन मध्ये. एक मेल गॅमेट जो एग बरोबर फ्यूज होतो फर्स्ट फर्टिलायझेशन. दुसरा मेल गॅमेट जो सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो सेकंड फर्टिलायझेशन. सेकंड फर्टिलायझेशनला ट्रिपल फ्युजन म्हणतात. ट्रिपल फ्युजन पासून पीएन बनतं, पीएन पासून एंडोस्पर्म बनतो. फर्स्ट फर्टिलायझेशन सिनगॅमी होते, जायगोट मिळतो. आणि जायगोटचा प्रोडक्ट या ठिकाणी काय मिळतो सांगा? एम्ब्रियो मिळतो. मग प्रश्न विचारतात किती न्यूक्लियस पार्टिसिपेट करतात डबल फर्टिलायझेशन मध्ये? किती न्यूक्लियस पार्टिसिपेट करतात? 1 2 3 4 5 5 न्यूक्लियस पार्टिसिपेट करतात डबल फर्टिलायझेशन मध्ये. मग डबल फर्टिलायझेशन झाल्यावर काय काय प्रोडक्ट मिळाले? हा मेल गॅमेट यांच्या ट्रिपल फ्युजनचा प्रोडक्ट एंडोस्पर्म मिळाला, यांच्या फ्युजनचा प्रोडक्ट झायगोट मिळाला. मग नंतर काय होतं? अँटीपोडल सेल डिजनरेट होतात, सिनर्जिड्स डिजनरेट होतात. सिनर्जिड डिजनरेट होतात, अँटीपोडल सेल डिजनरेट होतात, बाकीचे सगळे डिजनरेट होतात. सिनर्जिड डिजनरेट होतात, अँटीपोडल सेल डिजनरेट होतात. एक मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो, ट्रिपल फ्युजन, त्यांचा प्रोडक्ट एंडोस्पर्म मिळतो. नंतर ना पहिला पीएन मिळतं, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, मग तो एंडोस्पर्म बनवतो. आणि तो एक बरोबर फ्यूज झालेला न्यूक्लियस आहे त्यांचा प्रोडक्ट झायगोट, आणि मग एम्ब्रियो सॅक मिळतं. प्रश्न कशी विचारले जातात? नावाशीन नावाच्या सायंटिस्टने डबल फर्टिलायझेशन लिलियम प्लांट, फ्रिस्चेलेरिया प्लांट मध्ये डिस्कवर केलाय. आणि बघा हा मेल गॅमेट जो एक बरोबर फ्यूज झाला तो फर्स्ट फर्टिलायझेशन झालं ना. फर्स्ट फर्टिलायझेशन कोण डिस्कवर केलं? तर स्ट्रासबर्गर सायंटिस्टने डिस्कवर केलंय. स्ट्रासबर्गर सायंटिस्टने मोनोट्रापा प्लांट मध्ये मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज होणं फर्स्ट फर्टिलायझेशन मोनोट्रापा प्लांट मध्ये स्ट्रासबर्गर सायंटिस्टने केलंय. एक मेल गॅमेट एक बरोबर, दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर डबल फर्टिलायझेशन डिस्कवर केलेला सायंटिस्ट नावाशीन, फ्रिस्चेलेरिया आणि लिलियम प्लांट मध्ये. आणि फर्टिलायझेशन झाल्यावर एम्ब्रियो सॅकचे जे अँटीपोडल सेल आहेत ते डिजनरेट होतात, सिनर्जिड्स जे आहेत ते डिजनरेट होतात. हे सगळे कंपोनेंट्स या ठिकाणी डिजनरेट होतात. म्हणूनच फ्युजन ऑफ गॅमेट्स मध्ये काय म्हटलंय?
फ्युजन ऑफ गॅमेट्समध्ये एक मेल गॅमेट एग बरोबर, दुसरा मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्युजन होतो आणि असे प्रोडक्ट्स या ठिकाणी मिळतात. यालाच म्हणतोय आपण डबल फर्टिलायझेशन. ओके.